उपस्थित भिक्खू संघ पूज्य भगवंत संघामध्ये महास्पुरी त्यांच्या विवाहामध्ये आज अत्यंत चांगला असा पौर्णिमेचा महोत्सव आहे. कार्तिक पौर्णिमेच्या महोत्सवानिमित्ताने आपण इथे जमला आहात आणि गौरवीय तुमचं मंगलजी श्रीरक्त भंतेजी श्रीपंत भंतेजी आणि ज्येष्ठ भिक्खू संघात किंवा आणि उपस्थित भिक्खू संघ सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना मंगल मैत्री. शांत रात्र भाषणासाठी खूप सुंदर आपल्याला भक्तजनांनी उपदेशना दिली, आपण श्रवण केले. आज हा उत्साह प्रत्येक पौर्णिमा ही आपल्या जीवनातील उत्साहाची पौर्णिमा असते. प्रत्येक पौर्णिमा हा आपला सण असतो आणि आपली जी चर्या आहे लोकांची धर्माची समाजाची चर्या आहे, जी नियमावली आहे आपली, त्या नियमावलीने जर आपण वागलो, आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती यश वैभव सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. आपण माहिती आहे लोकांना की बुद्धाच्या धर्मामध्ये ईश्वर नाही, आत्मा नाही, परमेश्वर नाही, जादूटोणा नाही, धर्मामध्ये चमत्कार नाही, दुरावाडी नाही, कर्मकांड नाही. मग धर्मामध्ये काय आहे? धर्मामध्ये काय आहे? बुद्धामध्ये आम्हाला तर सुख शांती हवी आहे, आम्हाला तर आमचे प्रश्न सुटणार पाहिजे, आम्हाला तर आमच्या समस्या दूर व्हायला पाहिजे. आणि या बुद्धामध्ये नाही जादूटोणा नाही, अंधविश्वास नाही, कर्मकांड नाही, दुरावाडी नाही. आणि आमचं कसं होणार? मग असे लोक भटकतात, त्यांना या गोष्टी माहीत आहे की बुद्धाजवळ चालत नाही, जादूटोणा चालत नाही, कर्मकांड चालत नाही, अंधविश्वास चालत नाही, दुरावाडी चालत नाही. आणि या गोष्टी चालत नाही. लोक म्हणतात काहीच नाही तर मग आम्ही कसं काय राहायला पाहिजे. पण तसं नाही. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी माहिती नाही, ज्या गोष्टी धर्मामध्ये आहेत त्या गोष्टी माहीत नाही. आजची जी पौर्णिमा आहे म्हणजे हा महोत्सव उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे धर्मामध्ये काय आहे, वीर्याची पारमिता आहे. जसं पाच बळ आहे ते आपल्याला पाच बळ तारणारे आहेत. जरी आपल्या बुद्ध धर्मामध्ये ईश्वर नाही, आत्मा नाही, परमेश्वर नाही, देव नाही, जादूटोणा नाही, ना कर्मकांड नाही, ना सांगणार. पण धर्मामध्ये काय आहे की श्रद्धा आहे. आपली श्रद्धा बुद्धाच्या प्रती अतूट श्रद्धा असायला पाहिजे. बुद्धाच्या प्रती, बुद्धांच्या गुणाच्या प्रती अतूट श्रद्धा असायला पाहिजे की बुद्ध नक्कीच होऊन गेलेला आहे. सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला हे अगदी सत्य आहे, 100% सत्य आहे. त्यांनी राजपाट सोडला, आपली पत्नी सोडली, आपलं वैभव सोडलं, सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी तपश्चर्या केली, ज्ञान प्राप्त केलं, सर्व इंद्रियावर विजय मिळवला, सर्व दुःखाचा नाश केला, सर्व सुख त्यांनी प्राप्त केलं. तर हा बुद्धाचा जे सत्य आहे यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे अगदी. आणि बुद्धाचे 9 गुण आहेत, त्या 9 गुणावर श्रद्धा असायला पाहिजे. बुद्धामध्ये हे 9 गुण आहेतच हे अगदी सत्य आहे, यात तोड नाही. बुद्ध इतिपिसो भगव असे भगवान म्हणजे त्यांनी राग द्वेष केला, मोह द्वेष केला, राग द्वेष मोह नष्ट करणारे असे भगवान आहे. अरहंत असे आहेत की ज्यांनी आपल्या इंद्रियावर पूर्ण ताबा, पूर्ण संयम मिळवला. नाकावर, कानावर, जिभेवर, त्वचेवर, मनावर संपूर्ण विजय प्राप्त केला. कोणी तरी यांच्या जगामध्ये की ज्याने आपल्या मनावर विजय मिळवलेला असेल? कोणीच नाही यांच्या जगामध्ये की ज्याने आपलं संपूर्ण मन ताब्यात ठेवलं असेल, संपूर्ण इंद्रियावर विजय मिळवला,
संपूर्ण मन ताब्यात ठेवलं, अशा व्यक्तीला आम्ही नमस्कार करतो. अशा व्यक्तीच्या प्रति आमची श्रद्धा वाढायला पाहिजे. अशाच वेळ डोकं टेकवायला पाहिजे की तो खरोखर शिलामध्ये परिपूर्ण आहे, समाधीमध्ये परिपूर्ण आहे, आणि सगळ्याला म्हणजे हात लावून जे काही दान होते ते घेऊन पहिलं बाहेर याचा अंदरून घेऊन जायचं एका लाईनीत. अशा व्यक्तीला आम्ही नमस्कार करतो. अशा आमच्या श्रद्धा वाढायला पाहिजे की अशा बुद्धाला भगवंत असे अरहंत विद्या आणि आचरणाने पूर्ण, त्यांच्यामध्ये विद्या पण होते. जेव्हा 8 ब्राह्मण त्यांचं भविष्यवाणी वर्तवायला आले होते, त्यांच्या आईचं स्वप्न चालू होते. राजाने 8 ब्राह्मणांना बोलवलं स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी. तेच ब्राह्मण त्यांचे 8 ब्राह्मण सिद्धार्थ गौतमाचे गुरु झाले. त्यांनी देवाचं शिक्षण त्यांना दिलं. उदितच्या कुळातील सप्पमित्राला त्यांनी भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र शिकवलं. म्हणजे ते विद्येने परिपूर्ण होते आणि आचरणाने सोडत नाही. आचरणात जे विद्यामध्ये म्हणजे त्याला विद्या पण आहे, म्हणजे शिक्षण पण आहे आणि आचरण पण आहे. काही लोक शिक्षणामध्ये खूप असतात, MA, PhD, DSc खूप साऱ्या पदव्या प्राप्त करतात, पण बोलण्याची कमीच नाही. बोलण्यामध्ये अहंकार, चालण्यामध्ये अहंकार, वागण्यामध्ये अहंकार. असं बुद्धाचं नव्हतं. ते विद्या पण त्यांच्यामध्ये होती आणि आचरण पण होतं. अशी खूप लोक आहेत की ज्यांच्यामध्ये विद्या पण आहे आणि आचरण पण आहे. असं बुद्ध म्हणतात. पण काही फुलं असे असतात, काही फुलं असे खूप सुंदर असतात, दिसायला खूप सुंदर दिसतात, पण त्या फुलाचा सुगंध नसतो. दिसायला खूप सुंदर दिसतात, पण त्या फुलांचा सुगंध नसतो. तसेच माणसं असतात की दिसायला खूप सुंदर आहे, बोलायला पण खूप सुंदर आहे आणि कामाचे काहीच नाही, काम कुठलंच काम करत नाही, निरुपयोगी आहे. जसं ते फूल दिसते, सुंदर फुल आहे, पण ते उपयोगाचं नाही. तसंच माणसं खूप सुंदर आहेत, पण काही कामाचे नाही, काही काम करत नाही. तर ते सुंदर फूल असून गंधहीन फूल असल्यासारखं आहे. काही फुलं खूप सुंदर पण असतात आणि सुगंधित पण असतात. तशी माणसं पण खूप चांगले असतात, दिसायला पण चांगले असतात, कामात पण चांगले असतात. ते किती मोठे श्रीमंत असले तरी एखाद्या वेळेला झोडं मारायला ते कमीपणा मानत नाही. एखाद्या भिक्षूला बंधन करायला कमी मानत नाही. एखाद्या व्यक्तीची सेवा काही अडलं काम तर ते करायला कमीपणा मानत नाही. म्हणजे ते सुंदर जसं फूल आहे सुगंधित, तशी माणसं पण चांगले आहेत आणि ते सेवाभावी त्यांच्यामध्ये वृत्ती आहे, अशी माणसं पण असे असतात. तर असे बुद्ध जे आहेत त्या बुद्धांच्या प्रती श्रद्धा वाढायला पाहिजे, त्यांच्या गुणाच्या प्रती. असे बुद्ध, असे भगवान, असे विद्या आचरणाने परिपूर्ण सगळी प्राप्त केली सुगत श्रेष्ठ सर्व देवतांचे मनुष्यांचे मार्ग जाते असे बुद्ध भगवान. म्हणजे हे जे आपल्याकडे बळ आहे, जरी आपल्यामध्ये काय आहे अंधश्रद्धा नाही, भुवाबाजी, कर्मकांड नाही, पण आमच्यामध्ये या श्रद्धा आहे. श्रद्धा आहे, श्रद्धा आहे. जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेचा विचार करत असेल की मला उद्याची उपवास करायचा आहे, अष्टशिलाचं पालन करायचं आहे, विहारात जायचं आहे, सकाळीच उठायचं आहे, लवकर आंघोळ करायची आहे, शुभ्र वस्त्र धारण करायचं आहे. ही जी श्रद्धा आहे, ही जी मनाची तयारी आहे, ही तयारी आहे आपल्यामध्ये आहे की हे बळ आहे, हे श्रद्धेचं बळ आहे. श्रद्धा वीर्य म्हणजे आपला आळस सोडणे, आपले योग्य प्रयत्न. वीर्य म्हणजे मनाचा शरीराचा आळस सोडून देणे. जे धार्मिक जन आहे सगळे बौद्ध बांधव, सगळे धम्म बांधव, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी आज पौर्णिमा साजरी करायला पाहिजे. प्रत्येकाने सकाळीच उठायला पाहिजे आणि त्यांचा उत्साहाचं बळ असतं पाहिजे. म्हणजे हे बळ आपल्याला सांगते, आपल्याला हे बळ म्हणजे शक्ती, उत्साहाचं बळ. म्हणजे आपल्या मनात जो उत्साह आहे तो आपल्याला तारते बऱ्याच गोष्टीतून. श्रद्धा, वीर्य, स्मृती म्हणजे जागरूकता. कशाबद्दल जागरूकता पाहिजे? आपल्या काळेच्या, आपल्या वाचेच्या आणि आपल्या मनाच्या.
मिलिंद मी काय म्हणतो कोणाला डब्बे द्यायचं नाही आणि फक्त इथं फक्त भोजन वाळा इकडे बाकी हे काय करायचं डब्बे कोणाला द्यायचं नाही आणि पात्र घेऊन या पात्र ध्यान करायला पाहिजे 15-20 मिनिटासाठी तरी ध्यान करायला पाहिजे ध्यान करून आपलं मन शांत ठेवायला पाहिजे आपलं चित्त स्थिर ठेवायला पाहिजे आणि चित्त स्थिर ठेवून जर घरात पती पत्नी आहेत मुलं आहेत आईवडील आहेत सासू सासरे आहेत तर त्या सगळ्यांनी एका दुसऱ्याला माहिती द्यायला पाहिजे की घरात एक पती पत्नी आहे त्याच्या दोघांनी पती पत्नीला एक दुसऱ्याला माहिती द्यायला पाहिजे आईवडिलांना माहिती द्यायला पाहिजे सासू सासऱ्याला माहिती द्यायला पाहिजे मुलांना माहिती द्यायला पाहिजे सगळे बसले ध्यानाला जेवायच्या आधी आणि सगळ्यांनी एक दुसऱ्याला माहिती दिली की आईचे वडिलांचे मुलांचे सगळ्यांचे समोर बसून अशी भावना सगळ्यांनी केली अशी भावना जर घरात सगळ्यांनी केली तर सगळ्यांच्या जे 11 फायदे मिळतात 11 ते 11 फायदे घरात सगळ्यांना मिळतात म्हणजे रोग ठिकाणी लागते विद्यानंद बुद्धविहार वाईट भावना निर्माण होत नाही त्यांना खूप सुखानं लागते जो सुखानं उघडते वाईट गोष्टी पडत नाही म्हणजे हा जो फायदा आहे म्हणजे आमच्यामध्ये जाणूपणा अंधश्रद्धा दुराभाजी श्रमकाम ह्या गोष्टी नाही ह्या गोष्टी आहेत जीवनाच्या माहिती आहे श्रद्धा आहे वीर आहे स्मृती आहे समाधी आहे आणि प्रज्ञा आहे प्रज्ञा म्हणजे सतत विवेकबुद्धी प्रज्ञा म्हणजे शहाणपण प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान प्रज्ञा म्हणजे अगदी सरळ सुटसुटीत जे खरं आहे ते सत्य ज्ञान म्हणजे प्रज्ञा तर हे जे 5 वेळा आपल्याला चालणारे आहे जेव्हा सिद्धार्थ गौतम ज्ञानाला भीतीचं ध्यान करायला बसले आणि त्यांना ज्ञान प्राप्त होईना खूप वर्ष झाले आता हाताचा सांगाडा झाला ज्ञान प्राप्त झालं नाही आता काय करायला पाहिजे आता एकतर घरी जायला पाहिजे किंवा नाहीतरी ते मरण येणार घरी गेलो तर जगणार तरी इथे राहिलो तर मृत्यू होणार मग त्यांचा दुसरं मत म्हणालं की माझ्यामध्ये श्रद्धा आहे वीर्य आहे स्मृती आहे समाधी आहे प्रज्ञा आहे हे मारा तू माझ्यावर किती आक्रमण केलं तरी मी तुला सोडणार नाही किती आक्रमण केलं तरी मी माझं संकल्प पूर्ण करणार मला बोधी प्राप्त होईपर्यंत ध्यान प्राप्त होईपर्यंत सम्यक संबोधी प्राप्त होईपर्यंत इथून उठणार नाही हलणार सुद्धा नाही हे त्यांच्यामध्ये म्हणाले की 5 भडं माझ्यामध्ये आहे तसंच आपण श्रद्धावान उपासक उपासिकांनी सुद्धा असे मार आले कुठली वाईट विचार आले तर म्हणायचं की आमच्या जी श्रद्धा आहे माझी बुद्धाच्या प्रती ढळणार नाही किती आपत्ती होते किती विपत्ती होते किती संकट होते किती परेशानी होते बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या वरती श्रद्धा कधीच माझी ढळणार नाही कधीच ढळणार नाही हे माझ्यामध्ये श्रद्धेचं बळ आहे हे माझ्यामध्ये वीर्याचं बळ आहे तुम्ही सकाळी उठणार आणि आमचं घर साफ स्वच्छता करणार आमचं घर व्यवस्थित असणार सकाळी उठणार सकाळी उठल्याबरोबर वंदना करणार ध्यान करणार सगळ्यांच्या प्रति मैत्री करणार ज्यांच्याबद्दल राग आला सगळ्यांना मैत्री देणार एवढा कोणाच्या बद्दल राग मनात होणार नाही सर्वांच्या बद्दल मन निर्माण करणार आणि सर्वांना मैत्री देणार आणि मैत्रीतून आपलं चित्त शुद्ध करणार मन शुद्ध करणार आणि पुढे कामाला लागणार कुठलाच राग ठेवणार नाही 10 दिवसाचा राग होता कालचा राग होता आजचा राग होता लगेच आम्ही संपवणार आणि आपल्या कामाला लागणार असं कामाला लागता त्या माणसाच्या घरात सुख शांती यश वैभव सगळ्या गोष्टी प्राप्त होतात म्हणतात आमच्या घरी सुख शांतीसाठी परित्राण पाठ घ्यायला पाहिजे आम्हाला घरात सुख शांती हवी आहे सुख शांती हवी आहे तर आपण जर रोज ध्यान केलं रोज आपण वंदना केली सूत्रपठण केलं सकाळी उठला आळस सोडला तर आपणच सुख शांती आपणच घरात आपल्या सुख शांती प्राप्त करू शकता भिक्खू संघ 1 दिवस येणार 1 तासासाठी येणार
आणि जर आपण रोज केला आणि अधिक व्यक्ती संघाला तर अधिक तुमच्यामध्ये बळ वाढेल, अधिक तुमची हिंमत वाढेल, अधिक तुमच्या घरी सुख शांती प्राप्त होईल. म्हणून आजच्या दिवशी मी एवढंच सांगू इच्छितो, घराघरामध्ये माणसामध्ये प्रत्येक लोक बांधवामध्ये तथागत बुद्धांच्या प्रती अतिशय श्रद्धा दाखवली पाहिजे. ब्रह्म आणि संघ तीन रत्नाच्या प्रती अतूट श्रद्धा सगळ्यांच्या घरी असायला पाहिजे. सगळ्यांच्या घराघरात सकाळी 5 वाजता सूत्रपठण ध्यान साधना झाली पाहिजे. सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या प्रती मैत्री करायला पाहिजे. आपण घरात सगळ्यांच्या प्रती मैत्री करू तर आपल्या घरात सुख शांती नांदेल. शेजाऱ्यांच्या प्रती मैत्री करू तर आपल्या वस्तू सुख शांती नांदेल. गावात आपण मैत्री करू तर गावात सुख शांती नांदेल. जगात सगळे जर मैत्री एक दुसऱ्याच्या प्रती करते तर जगात सुख शांती नांदेल. हा तथागतांचा मार्ग आहे, हा तथागतांचा उपदेश आहे, ही तथागतांची शिकवण आहे. आपल्याला सुधारायचं आहे, आपल्याला राग द्वेष मोहातून दूर करायचं आहे, व्हायचं आहे आणि आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न करायचं आहे. शुद्ध जीवन, निष्कलंक जीवन, निष्कपट जीवन असं जगायचं आहे ना की म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अंधविश्वासात कर्मकांडात आम्हाला घुसून राहायचं नाही आहे. तर आजचा अत्यंत सुंदर असा दिवस आहे, अत्यंत मनोरंजक आहे. या ठिकाणी एवढं मोठं आगमन झालं आणि एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्ती संघाला आणि आपण धर्मदेशना श्रवण करीत आहात आणि खरंच खूप मोठा उत्साह. हा सणासारखा दिवस आहे. प्रत्येक पौर्णिमा आपली सणासारखी असते. आपण ते आचरणाने साजरी करायचे असते, तिचं पालन करून आपण ती पौर्णिमा साजरी करायची असते. जसं आपण पद्धतीने आपल्याला अष्टशील दिलं आणि आपण ते अष्टशील प्रदान ग्रहण केलं, हेच आपला उत्साह आहे. हाच आपला सण आहे. पद्धतीने खूप सुंदर असं आयोजन केलं आणि आपण खूप एकत्रित झालं. दोन शब्द आपण नमूदपणे श्रद्धेने ऐकले, श्रवण केले. सर्व सुखी हो, कोणी भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सत्मंगलम. साधु साधु.